नमस्ते मित्रांनो, सुंदर असं रहाटणीचं महाराष्ट्र केसरी मैदान संपन्न झालं आणि या मैदानाचा द्वितीय क्रमांकाचा मानकरी ठरलाय भुगाव मुळशीचा नाचा आणि अप्रतिम असं पळून आज महाराष्ट्र केसरी मैदानाचा गुलाल घेतलाय. भाऊ नमस्ते. नमस्ते. सकाळीच तुमच्या टीमला कॉन्फिडन्स होता, तुम्ही म्हणालेलाच की दादा आज मुलाखत घ्यायला यायला लागतंय तुम्हाला आणि आज तो कॉन्फिडन्स कुठेतरी म्हणजे सकाळीच तुम्हाला बैलाच्यात तेच दिसत होतं की आज काहीतरी करणार तो. काय सांगाल त्याविषयी? आम्हाला आमच्या बैलावरती विश्वास आहे. हा. आणि बैल आम्हाला माहिती आहे, ज्यावेळेस आमचा बैल आम्ही मैदानात काढतो त्यावेळेस आम्ही विश्वासानेच काढतो. बर. आणि सगळ्त मोठा विश्वास म्हणजे आमच्या अण्णा ड्रायव्हरांच्या आता त्यांनी सांगितलं की आज आपण राहायचं. बर. एक प्रकारे आतापर्यंत करिअर कसं राहिले सांगा की नाच्याचं कुठून घेतलाय वगैरे, त्याला कसं? सुरुलचे पांडा ड्रायव्हर आहे त्यांच्याकडून घेतला होता आपण. बर. आदत असताना घेतला होता. हा. 2 वर्षापूर्वी घेतला होता. बर. तिथून मैदान वगैरे कुठली किती मैदानाचे गुलाल झाले वगैरे? नाही आदत मध्ये एकच मैदान पळाला, एकच. सीमे झाली नाही बर. पावसामुळे. त्याच्यानंतर आपल्या मुळशी भागात आमच्या बिनजोड केले त्याने आदतला. बर. मग दुसरा चौशात आम्ही आता चौशात आम्ही पळवाय काढला ना. आम्ही आजचं 13वं मैदान आहे. 13 मैदान पडलो, त्याच्यातले 10 मैदान फायनल राहिलो. बरं. म्हणजे जवळपास नाही म्हटलं तर एक 90 ते 92% सक्सेस रेट आहे म्हणावं लागेल. ते जे मैदान मार खाल्ले 2-3 ते त्याच्यामध्ये एक मैदान आपल्या बैलाची चुकी होती. बर. आणि 2 मैदान आता काय थोडस होत राहतं काही ना काहीतरी 19-20. काय आनंद आहे. एक काय चर्चा चाललेली टीम मध्ये ज्यावेळेस सेमीफायनल खाली पळायला चाललेलं एक विश्वास तर सकाळीच होता, पण कशा पद्धतीने दिवसभर एक म्हणतात नाही प्लॅनिंग पण महत्वाचं आहे, ते कशा पद्धतीने केलं, काय कुठल्या खांदी झोपायचं वगैरे असं काय? म्हणजे आपण बैल उजवीच झोपतो. उजव्या खांदी झोपतो. आम्हाला माहिती होतं, आम्हाला जरा कॉन्फिडन्स कडनी लागावं आमची अशी इच्छा होती उजव्या कडनी, पण लागला नाही, आतून लागला. सुट्टा सेमी पास केला पाहिजे. आज नियोजन कुणासोबत केलेलं आता कसं? विसापूरचा कार्तिक. हो. कार्तिक पण आदत वयापासून एक जबरदस्त पळ दाखवतोय ते. त्या वासराविषयी काय सांगाल? चांगला पळतोय म्हणजे लहान आदत वयापासून त्याच स्पीडने आता पण तेच स्पीड लावतोय. हो, चांगला. प्रसिद्ध ड्रायव्हर म्हणजे अण्णा ड्रायव्हर यवतचे आपल्या समोर आहेत. अण्णा नमस्ते. नमस्कार. काय सांगशील, काय आनंद आहे आज? मोठा विजय आज. आनंद, गाडी तिन्ही फेऱ्या चांगली पडली. हा. त्यामुळं आम्हाला आनंद आहे बैलाचा, कारण की बैल स्वतःच्या जेव्हा गाडी ओढतोय. सकाळी पण दादा म्हटलेली की नाचेच्या गाडीवरती अण्णाच असतोय, एकनिष्ठ जॉकी अण्णा ड्रायव्हर यवत तूच असतोय. आज पण तूच होतास का तिन्ही फेरे? हा, तिन्ही फेरे. काय जाणवलं तिन्ही फेरे? म्हणजे पहिल्या फेऱ्याला वगैरे स्पीड वगैरे वाढतं, दुसऱ्या फेऱ्याला असं काय जाणवते का? बैल पहिला फेरा जेवढा टाच काढतो ना, हा, पहिला फेरा टाच काढला की तसं तिन्ही फेरा टाचच काढतो. पण बैलाचा पहिला फेरा पण तिन्ही फेऱ्यासारखा पहिला फेरा बैल काढतो. जवळपास नाही म्हटलं तुम्ही 200 ते 250 किलोमीटर प्रवास करून येता, बैल पण उभा असतोय. खरं जिद्दीला मानलं पाहिजे त्याचे. काय सांगेल? म्हणजे एक प्रकार म्हणताना मुका जनावराला बोलता येत नाही, पण तो कुठंतरी मालकाची जाण असते त्याला. बैल परत म्हणजे चांगला पळलाय आता. बैल पळतो तरी अडचणी वगैरे जाणवतात का पायऱ्याच्या वगैरे? काय अडचणी आता आमचं नियोजन करतात रवींद्र शामल. बर. त्यामुळे आम्हाला अडचण नाही, ते सगळं नियोजन करतात. सगळं नियोजन तेच करतात, त्यामुळे काही अडचण येत नाही आम्हाला. ही जोडी प्रथमच पळाली? पहिल्यांदाच. काल रात्री पायरा झालता. काल रात्री झाली. बर. दोन्ही पण एकसारखीच दिसणारी बैल आहेत. म्हणजे कार्तिक पण एवढ्याच हाईटचा बैल आहे, त्याविषयी काय सांगते? एक जोट्याला जो आलं म्हणावं लागेल आज गाडी. ती वासरू पळते तर पळतेच. हा. ती वस्तू चांगली म्हणजे ती आदत वयापासून चांगलीच पळते. आपण बघत आलो त्याला स्पीड आहे तर आहे. पहिल्यापासून कष्ट करत आलाय, कुठेतरी कष्टाचं पराकष्ट होते, म्हणजे यश प्राप्त होते का? हा, 100%. हा, प्रामाणिकपणा कुठं कामी येतोय का? 100% प्रामाणिकपणा हाच बैलगाडी क्षेत्रात उपयोग, आता त्याचाच उपयोग. बर. अजून बरेचसे मेंबर आहेत, त्यांच्याकडे पण येऊत. नमस्ते. कसं नियोजन ठरलेलं आज? काय नियोजन म्हणजे 2-4 मैदान बघतोय, वासरू चांगलं पळते नाही का, आदत वयापासून चांगलं पळते वासरू. 2-3 वेळा त्यांनी आपलं बोललो होतं, मग आम्ही बघितलं त्या वासराला चांगलं वासरू पळते म्हणलं जुळून द्यायच्यावर, त्यामुळे नियोजन केलं. भाऊ पण असतात बाईट मध्ये बरेच वेळा. काय सकाळी बोललेला तुम्ही आज गुलाल करणार, बोललं पाहिजे तुम्ही. काय एक वैशिष्ट्य काय जाणवलं आज?
पाहता वैशिष्ट्य काय ते आता बैल पळतोय हा. आम्हाला त्याच्यावर हे विश्वास आहे हम्म. की बैल ज्या मैदानात नेतो त्या मैदानात आम्हाला कधीच गुलाल न लावता नाराज कधीच करेन नाराज कधी येणार नाही हे करत. बर दादा मैदान कसं झालं संपूर्ण काय सुंदर असे मैदान झालं. बर नियोजन कोण करतं त्यांचा नंबर द्याल का म्हणजे कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असेल ते कॉन्टॅक्ट करतील तुम्हाला 89955791 या नंबरवरती मित्रांनो नंबरवर कॉन्टॅक्ट करू शकता पायऱ्यासाठी जर कोणाला करायचं असेल चला शुभेच्छा तुम्हाला आणि हिंद केसरी भावी येणाऱ्या मैदानांसाठी पण शुभेच्छा महाराष्ट्र केसरी आज किताब पटकावलेला आहे धन्यवाद